नमस्कार. आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्या अर्थशास्त्रातील संकल्पना या सत्राचा तिसरा भाग पाहणार आहोत. या भागामध्ये नेहमीप्रमाणे आपण 20 महत्त्वाच्या संकल्पना अभ्यासणार आहोत, ज्या संकल्पना अभ्यास आणि आपल्या खाजगी आयुष्यामध्ये सुद्धा महत्त्वाच्या आहेत. आपली आजची जी काही पहिली संकल्पना आहे ती आहे गरज. अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून गरज ही फार महत्त्वाची संकल्पना आहे. थोडक्यात गरज म्हणजे काय, तर गरज म्हणजे एखादी वस्तू वा सेवा उपभोगण्याची मानवी निकड. अनंत गरजा आणि मर्यादित साधने यांचा मेळ घालण्याच्या दृष्टीने ज्या शास्त्रात अभ्यास केला जातो, जे शास्त्र अभ्यासतं त्याला आपण अर्थशास्त्र म्हणतो. मग गरजा या अर्थशास्त्रामध्ये फार महत्त्वाच्या आहेत. पुढची संकल्पना आहे गुणक परिणाम, मल्टिप्लायर इफेक्ट. नव्याने केलेल्या गुंतवणुकीचा परिणाम म्हणून राष्ट्रीय उत्पन्नात होणाऱ्या वाढीचे प्रमाण याला आपण म्हणतो गुणक परिणाम. एखादा गुंतवणूकदार ज्यावेळेस गुंतवणूक करतो त्या गुंतवणुकीचा आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय परिणाम होतो, त्या परिणामाला गुंतवणूक परिणाम असे म्हणतात. गुंतवणूक परिणाम हा स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा प्रमुख विषय आहे. या विषयामध्ये गुंतवणूक गुणक ही संकल्पना फार महत्त्वाची असते. पुढची संकल्पना आहे घर्षणजन्य बेकारी, फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट. भारतामध्ये ऐच्छिक बेकारी यासारख्या अनेक बेकारीच्या प्रकारांचा आपणास उत्तरोत्तर अनुभव येत असतो. मग घर्षणजन्य बेकारी म्हणजे काय, तर घर्षणजन्य बेकारी म्हणजे जेथे तज्ञ व कुशल कामगाराची मागणी पुरवठ्यात काही काळ असमतोल झाल्यामुळे उद्भवणारी बेकारी. कुशल व तज्ञ मागणी पुरवठ्यात असमतोल ज्यावेळेस होतो त्यावेळेस घर्षणजन्य बेकारी उद्भवते. म्हणजेच रोजगाराला आवश्यक असणारा तंत्रज्ञ व कुशल कामगार हा मिळत नसल्यामुळे ह्या बेकारीचा उद्भव होत असतो. पुढची संकल्पना आहे चलनघट. चलनघट ही सर्वसामान्याच्या आयुष्याचा, राजकोषीय धोरणाचा, सरकारच्या धोरणाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. मग चलनघट म्हणजे काय? चलनघट म्हणजे राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत चलनाच्या पुरवठ्यात असलेली तूट होय. चलनघटीमुळे उत्पादकाचा तोटा होतो. त्यामुळे उत्पादक काय करतो? उत्पादन आणि रोजगार कमी करण्याचा प्रयत्न करतो. त्याने उत्पादन आणि रोजगार कमी करण्याचा प्रयत्न केला ततोतःच राष्ट्रीय उत्पन्न घटते आणि त्याचा परिणाम मजुराच्या बेकारीत वाढ होण्यात होतो. परिणामी उत्पादन साधनं पडून राहतात, त्याचा उपयोग होत नाही. देशामध्ये दारिद्र्याची अवस्था वाढीस लागते. यामुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये निराशा पसरू लागते आणि आर्थिक मंदी उद्भवते. धनको म्हणजे सावकार, त्याचबरोबर गुंतवणूक करणारे, त्याचबरोबर जमीनदार, त्याचबरोबर पगारदार या निश्चित उत्पन्न मिळवणाऱ्या लोकांचा यामध्ये फायदा होत असतो. चलन घटल्याने अर्थव्यवस्थेमध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. त्या समस्या सोडवण्यासाठी सरकार उत्तरोत्तर
प्रयत्नशील असतं, सरकार उत्तरोत्तर प्रयत्न करत असतं. पुढची संकल्पना आहे चलनवाढ. चलन घटीच्या एकदम विरोधी शासनाच्या धोरणामध्ये महत्त्वाची असलेली एक संकल्पना म्हणजेच इन्फ्लेशन, चलनवाढ. चलनवाढीचा अर्थ काय? तर चलनवाढीचा अर्थ असा आहे की राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत चलनाच्या पुरवठ्यात प्रमाणाबाहेर झालेली वाढ, ज्याला आपण चलनवाढ असं म्हणतो. हे महागाई मोजण्याचं परिमाण आहे. देशामध्ये महागाई दर काय आहे, महागाई किती आहे हे मोजण्याचं एक महत्त्वाचं परिमाण म्हणजेच चलनवाढ आहे असं आपण म्हणू शकतो. एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये वस्तू व सेवांच्या किंमत पातळीत होणारी अनियंत्रित वाढ म्हणजे चलनवाढ होय. चलनवाढीमुळे वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतात, म्हणून चलनवाढ आणि महागाई हे दोन शब्द एकाच अर्थाने एकमेकांना पर्यायी म्हणून वापरले जातात. मात्र चलनाची क्रयक शक्ती या ठिकाणी कमी होत असते. थोडक्यामध्ये कमीत कमी पैशात थोडक्यामध्ये ज्या एखाद्या वस्तूला अधिकाधिक पैसे द्यावे लागणे म्हणजे चलनवाढ होय, असं या चलनवाढीचं एकंदरीत स्वरूप असतं. चलनवाढीमुळे रोजगार निर्मितीची क्षमता वाढीस लागते, हा एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी आपल्याला सांगावासा वाटतो. पुढची संकल्पना आहे चलनाचा भ्रमणवेग, व्हेलॉसिटी ऑफ सर्क्युलेशन ऑफ मनी. आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये एका वर्षाच्या काळामध्ये व्यवहारात चलनाच्या विनिमयासाठी वापरल्या जाणाऱ्या चलनाचा वेग काय आहे, व्हेलॉसिटी ऑफ मनी काय आहे, याचं उत्तमोत्तम उदाहरण फिशर यांनी आपल्या सिद्धांतामध्ये आर्थिक विवेचन करताना सांगितलेलं आहे. पुढची संकल्पना आहे चलनाधारित नियोजन, फायनान्शियल प्लॅनिंग. फायनान्शियल प्लॅनिंग हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी असतो. आपल्याकडे उपलब्ध पैसा किती आहे आणि त्याचा विनियोग त्याच्या आकडेवारीच्या स्वरूपामध्ये कसा करायचा याबद्दलचं एकंदरीत नियोजन प्रत्येकालाही करावं लागतं, देशाला करावं लागतं, प्रत्येक अथॉरिटीला करावं लागतं. मुळामध्ये नियोजन काळात किमतीची पातळी वाढली तर मुळातील पैसा आखणीप्रमाणे पैसा खर्च करून वस्तूच्याही उत्पादनाविषयीची नियोजनातील अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही. आपण जर एखादं कार्य हाती घेतलेलं असेल, ते कार्य हाती घेताना सुरुवातीचं निश्चित घेतलेलं बजेट, आपल्याकडे असलेला पैसा आणि ते कार्य सुरू झाल्यानंतर ते कार्य उत्तरोत्तर पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना किमती वाढल्या तर आपल्याकडे मुळात आखणीप्रमाणे उपलब्ध असलेला पैसा आणि आपण खरेदी करीत असलेल्या विविध वस्तूच्या उत्पादनातील जी काही कार्यवाही असते त्या कार्यवाहीच्या अनुषंगाने सुरुवात, मध्य आणि शेवट या तीनही बाबीवर करण्यात आलेलं आखणी किंवा करण्यात आलेलं नियोजन म्हणजेच चलन आधारित नियोजन, फायनान्शियल प्लॅनिंग असं आपण याला म्हणू शकतो. पुढची संकल्पना आहे तुटीचं अर्थकारण, डेफिसिट फायनान्सिंग. शासनाच्या राजकोषीय धोरणामधलं, शासनाच्या मौद्रिक धोरणामधलं आणि एकंदरीत शासकीय धोरणामधलं सगळ्यात महत्त्वाचं असलेलं हे तुटीचं अर्थकारण, डेफिसिट फायनान्सिंग ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. चलनवाढ करून अर्थसंकल्पातील तूट भरून काढण्याचा हा एक मार्ग आहे. याचा परिणाम भाववाढीत होण्याची शक्यता असते. ज्या काळात भाववाढ इष्ट वाटते अशा मंदीच्या काळात व जेव्हा उत्पन्नात वाढ करून भाववाढ मजबूत ठेवण्याची शक्यता वाटत असते अशा अप्रगत राष्ट्रांच्या विकासाच्या कार्यक्रमामध्ये या मार्गाचा धोरण म्हणून अवलंब केला जातो. तुटीचं राजकारण, तुटीचं अर्थकारण
हे देशाच्या विकासासाठी एक महत्त्वाचं पाऊल मानलं जातं. मंदीतून देशाला बाहेर काढायचं असेल तर या प्रकारच्या तुटीच्या अर्थकारणाचा, तुटीच्या अर्थभरण्याचा उपयोग सरकार करत असतं, ज्यातून मंदीच्या सावटातून देश बाहेर निघण्यास मदत होत असते. त्यानंतर आहे तुलनात्मक परिव्यय सिद्धांत, प्रिन्सिपल ऑफ कंपॅरेटिव्ह कॉस्ट. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रातील एक महत्त्वाची अशी एक संकल्पना, हा एक सिद्धांत आहे. हा सिद्धांत मुळामध्ये रिकार्डो यांनी मांडलेला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दोन वस्तूच्या उत्पादन खर्चाचे एका राष्ट्रात परस्परांशी असलेले प्रमाण हे दुसऱ्या राष्ट्रातील या प्रमाणाहून भिन्न असते. तर प्रत्येक राष्ट्र ज्या वस्तूच्या उत्पादनामध्ये हे प्रमाण त्या राष्ट्रात कमी असेल, ती वस्तू त्या राष्ट्राच्या तुलनात्मकदृष्ट्या कमी खर्चात उत्पादित करता येत असेल, त्या वस्तूचे उत्पादन करते व दुसरी वस्तू त्या वस्तूच्या मोबदल्याच्या बदल्यात दुसऱ्या राष्ट्राकडून आयात करतो. थोडक्यात काय, इंग्लंडमध्ये जर हापूस आंब्याची निर्मिती करायची असेल तर इंग्लंडमध्ये त्या पद्धतीचं वातावरण निर्माण करावं लागेल, इंग्लंडला त्या पद्धतीचा खर्च करावा लागेल. परंतु जर भारतामध्ये हापूसची किंमत 100 रुपये किलो असेल आणि इंग्लंडमध्ये वातावरण तयार करून त्याची निर्मिती करून ती जर 50 रुपयाला पडत असेल तर इंग्लंडला ते अधिकच महाग पडेल. म्हणून ज्या देशामध्ये त्या वस्तूची उपलब्धता अधिक असते तिथून त्या देशाकडून तो माल आयात करणे संबंधित देशाला काय असतं, उपयोगाचं असतं, फायद्याचं असतं. म्हणून त्या वस्तूच्या बदल्यात दुसऱ्या राष्ट्राकडून दुसरी वस्तू आयात करणं हा तुलनात्मक परिव्यय सिद्धांत. परिव्यय म्हणजे काय, कंपॅरेटिव्ह कॉस्ट. खर्च जास्त येत असेल तर निश्चितच आपण ती वस्तू दुसऱ्या देशाकडून काय करू, आयात करू. पुढची संकल्पना आहे दरडोई उत्पन्न. दरडोई उत्पन्न हा सर्वसामान्याच्या आयुष्यातला अप्रत्यक्ष भाग आहे. माझं उत्पन्न किती आहे आणि देशाचं दरडोई उत्पन्न किती आहे हा एक अभ्यासाचा भाग असतो. अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून ही संकल्पना फार महत्त्वाची आहे. मग दरडोई उत्पन्न म्हणजे काय, तर दरडोई उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाला राष्ट्राच्या लोकसंख्येने भागले असता येणारी सरासरी. आपलं राष्ट्रीय उत्पन्न त्याला भागितले एकूण लोकसंख्या, तिथे आपल्याला दरडोई उत्पन्नाचा आकडा मिळू शकतो. पुढची संकल्पना आहे दर्शनी किंमत, फेस व्हॅल्यू. नेहमी परीक्षेमध्ये विचारला जाणारा, मुलाखती दरम्यान विचारला जाणारा आणि सर्वसामान्य माणसाला न माहीत असणारा परंतु अनपेक्षितपणे सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य व्यक्ती याशी परिचित असणारा हा एक महत्त्वाचा भाग म्हणजे दर्शनी किंमत, फेस व्हॅल्यू. एकदम सोपा आणि साधा भाग आहे, सोपी आणि साधी संकल्पना आहे. दर्शनी किंमत म्हणजे काय, दर्शनी किंमत म्हणजे आपण ज्या नाणी आणि नोटा वापरतो त्यावर दर्शवलेली किंमत. पैशाची जी नाणी आणि नोटा वापरतो त्यावर दर्शवलेली किंमत म्हणजे काय असते, दर्शनी किंमत, दर्शनी मूल्य असते. त्यानंतर आहे द्रव्य राशी सिद्धांत, क्वांटिटी थिअरी ऑफ मनी, पैसा संख्या सिद्धांत. अर्थशास्त्रामध्ये पैशाच्या अभ्यासामध्ये पैसा संख्या सिद्धांत हा महत्त्वाचा सिद्धांत आहे. हा सिद्धांत आयर्विन फिशर यांनी मांडला. पैशाचा पुरवठा वाढल्यास पैशाची क्रयशक्ती कमी होते, हा पुरवठा कमी झाल्यास पैशाची क्रयशक्ती वाढते. हा सिद्धांत 1911 साली द पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी या ग्रंथामध्ये आयर्विन फिशर यांनी मांडला. द्रव्यराशी सिद्धांताची पूर्णपणे मांडणी या माणसाने केली. पैशाच्या क्रयशक्तीचे निर्धारण करण्याचा सिद्धांत त्यांनी स्पष्टपणे विशद केला. बीजगणितातील समीकरणाच्या साहाय्याने पैसा, परिमाणात बदल आणि किंमत सर्वसाधारण पातळीतील बदल या दोहोंमधील संबंधाची आधुनिक संकल्पना काय आहे ते फिशर यांनी आपल्या या पैसा संकल्पना सिद्धांतामध्ये मांडली. त्यानंतर पुढची
संकल्पना आहे नवसनातनवादी संप्रदाय किंवा न्यू क्लासिकल स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये नेहमीच दोन गट पडलेले असतात, एक सनातनवादी आणि एक नवसनातनवादी अर्थतज्ञ. सनातनवादी अर्थतज्ञ म्हणजे काय आणि नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणजे काय? परंपरागत आणि आधुनिक ज्याला आपण म्हणतो. अर्थशास्त्राच्या आर्थिक व्यवहाराच्या आंशिक समतोलाचे मार्शल व त्यांनी त्यांच्या अनुयायांनी केलेलं विवेचन हे नवसनातनवादी न्यू क्लासिकल आर्थिक विवेचन होय, ज्याला कॅम्ब्रिज संप्रदाय असे म्हटलं जातं. यामध्ये मार्शल पासून ते जॅकॉस डर्ब्यू पर्यंत काही प्रमुख विचारवंत यामध्ये येतात. आपल्याला इथे दिसत असेल की अल्फ्रेड मार्शल, कार्ल मॅनेजर, त्याचबरोबर डेव्हिड रिकार्डो, फ्रान्सिक, त्यानंतर अलेक्स, त्यानंतर फिलिप, त्यानंतर पॉल सॅम्युएल्सन, या सगळ्या अर्थतज्ञांनी यामध्ये आपली भूमिका बजावण्याचे आपणास दिसून येते. मुळामध्ये अभ्यासाची जी काही पद्धती आहे, वैचारिक जी काही पद्धती आहे, त्या पद्धतीच्या अनुषंगाने केलेले विवेचन यातून परिस्थितीनिहाय, कालनिहाय विचारांची पातळी बदलत जाते, विचारांचा दृष्टिकोन बदलत जातो, दृष्टिकोनाची व्याप्ती बदलत जाते. त्यामुळे या अभ्यास पद्धतीचा, विचार प्रणालीचा उगम होत असतो असं आपण या ठिकाणी म्हणतात. पुढची संकल्पना आहे नाणे बाजार. नाणे बाजार ही प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अप्रत्यक्ष घटक आहे. नाणे बाजार म्हणजे वेगळं काय? नाणे बाजार म्हणजे वेगळं काही नाही, ज्या ठिकाणी अल्प मुदतीचे कर्ज, देवाणघेवाणीचे व्यवहार चालतात, असे व्यवसाय क्षेत्र म्हणजे काय? नाणे बाजार आहे. हा संघटित आणि असंघटित अशा दोन्ही प्रकारचा असतो. म्हणून नाणे बाजार हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक सर्वसामान्य भाग अप्रत्यक्षरित्या बनलेला आहे. त्यानंतरची संकल्पना आहे नियोजन. नियोजन हा एक असा भाग आहे जो प्रत्येक जण प्रत्यक्षरित्या करत असतो. केवळ आर्थिक दृष्टिकोनातून सरकारच नाही, तर प्रत्येक खाजगी व्यक्ती आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक नियोजन करत असतो. मुळामध्ये आर्थिक कार्यक्रमाची सूत्रबद्धता पद्धतीने केलेली आखणी म्हणजे असतं आपलं नियोजन. त्यानंतर आहे नियोजित अर्थव्यवस्था. आर्थिक विकासाच्या कार्यक्रमाची सूत्रबद्ध आखणी असणारी अर्थव्यवस्था. प्रत्येक बाबतीचं आर्थिक नियोजन करणारी अर्थव्यवस्था म्हणजेच नियोजित अर्थव्यवस्था. कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही नियोजित अर्थव्यवस्थाच असते. त्यानुसारच प्रत्येक जण आपल्या अर्थव्यवस्थेची, प्रत्येक सरकार आपल्या अर्थव्यवस्थेची, प्रत्येक खाजगी व्यक्ती आपल्या खाजगी अर्थव्यवस्थेची नियोजनबद्ध आखणी करत असतं. त्यानंतर आहे निर्वाह वेतन. निर्वाह वेतन म्हणजे काय? निर्वाह वेतन हे श्रमिकाच्या निर्वाहास जेमतेम पुरेल इतकं वेतन असतं. संकल्पना साधी आणि सोपी आहे, परंतु विचार करणारी आहे. आपला पगार 100 रुपये असेल, त्याला तो 100 रुपये पुरेल, ते वेतन त्याला पुरेल इतकं ते असणं, त्याच्या सगळ्या गरजा त्यात भागणं म्हणजेच काय? निर्वाह वेतन आहे. निर्वाह सबसिडन्स वेजेस आहे. त्यानंतर आहे पतनियंत्रण, क्रेडिट कंट्रोल. पतनियंत्रण किंवा क्रेडिट कंट्रोल हा बँकिंग प्रणालीमधला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बँकांकडून विविध कारणासाठी केल्या जाणाऱ्या कर्ज पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणे म्हणजेच पतनियंत्रण. पतनियंत्रणाचं कार्य मध्यवर्ती बँक करत असते. म्हणून मध्यवर्ती बँकेला चलन निर्मिती आणि पतपैशाचे प्रभावीपणे नियंत्रण करणारी एक संघटना किंवा संस्था असे म्हटले जाते. मध्यवर्ती बँक पतनियंत्रण करते
त्यासाठी संख्यात्मक आणि गुणात्मक साधने वापरते. मध्यवर्ती बँक चलनविषयक धोरणाशी संबंधित पतनियंत्रण करते. पतनियंत्रण म्हणजे पतव्यवहाराची एकूण व्यवहाराशी सांगड घालणे. रिझर्व्ह बँक कायदा 1934 आणि बँकिंग विनिमय कायदा 1949 अन्वये भारतीय रिझर्व्ह बँकेला पतनियंत्रणाच्या पद्धती ठरविण्याचा अधिकार असतो. म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेचे महत्त्वाचे साधन, महत्त्वाचे धोरण म्हणजेच पतनियंत्रण होय, क्रेडिट कंट्रोल होय असं आपल्याला म्हणता येईल. भारतीय रिझर्व्ह बँक हे करत असताना बँकेच्या कर्जपुरवठ्यात नियमितता आणणे, नियंत्रणात आणणे, रिझर्व्ह बँक निधीत शिथिलता आणणे, रोख राखीवचे प्रमाण बदलणे, मुद्रा बाजारामध्ये तरलता आणणे, या सगळ्या बाबी या पतपुरवठ्यामध्ये रिझर्व्ह बँक, पतनियंत्रणामध्ये रिझर्व्ह बँक करत असते. त्यानंतरची संकल्पना आहे पतनिर्मिती. पतनियंत्रण ते पतनिर्मिती. पतनियंत्रण हे रिझर्व्ह बँक करत असतं, तर पतनिर्मिती ही व्यापारी बँका करत असतात. रोख चलनाच्या पायावर बँक व्यवस्थेतून मूळ रोख रकमेच्या अनेक पटीने केला जाणारा पुरवठा, समाजात धनादेश वापर करण्याची सवय जितकी अधिक प्रमाणात अस्तित्व असेल तितकीच पतनिर्मितीचे प्रमाण अधिक मोठे असते. थोडक्यामध्ये पतनिर्मिती म्हणजे एक अशी प्रक्रिया आहे जी प्रक्रिया व्यापारी बँकांच्या कर्ज पुरवठा धोरणाचं एक महत्त्वाचं साधन असतं. व्यापारी बँका ह्या पैशाच्या स्वरूपात ठेवी स्वीकारतात. त्या ठेवी ग्राहकाने मागितल्याबरोबर त्यांना परत करावे लागतात. परंतु या दरम्यान व्यापारी बँका कर्जदेय निधीची उभारणी करत असतात. म्हणजेच काय, एकूण ठेवीच्या काही ठराविक टक्के रोख रक्कम बँका स्वतःकडे ठेवून ग्राहकांच्या परतफेडीच्या मागण्या पूर्ण करू शकतात. म्हणजेच एखाद्या बँकेकडे एखाद्या ग्राहकाने 1000 रुपयाची एकूण ठेव ठेवलेली आहे. त्या ठेवीवर बँका 10% म्हणजे 100 रुपये रोख स्वतःकडे ठेवून बाकी 900 रुपये ही काय करते, कर्जदाराला कर्ज स्वरूपात देऊन टाकते. ज्याने अर्ज केला असेल त्याला. बँका प्रत्येकाला कर्ज देत नाहीत. कर्जदाराने अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची पडताळणी करूनच त्याला कर्ज दिले जातं. मग आता ही पतनिर्मितीची प्रक्रिया टप्प्याटप्प्यावर पार पडत असते. म्हणजेच आपण या ठिकाणी वाचू शकता की 900 रुपये बँक कर्जदाराला देते. 900 रुपये मधून परत तो कर्जदार काय करतो, स्वतःच्या बँकेत ते 900 रुपये डिपॉझिट करतो, ठेवतो. तिथे परत ती बँक त्याच पद्धतीने 10% रक्कम मायनस करून किंवा 10% रोख रक्कम स्वतःकडे ठेवून बाकी 810 रुपये हे दुसऱ्या कर्जदाराला कर्ज रूपात देत असते. अशा पद्धतीने 10% हे रोख रक्कम ठेवीशी प्रमाण गृहीत धरल्यामुळे मूळ ठेवीच्या 10 पट हा पैसा होतो. म्हणजेच 1000 रुपये ही मूळ ठेव आहे, त्याच्या 10 पट तो किती होतो, 10,000 पर्यंत बँका कर्जावर रक्कम देऊ शकतात. म्हणजेच 10,000 मायनस 1000 म्हणजे 9,000 हे बँकेने आपल्या कर्ज देण्याच्या विशिष्ट पद्धतीमुळे निर्माण केलेला पतपैसा होय. अशा विविध बँका रोख रकमेची ठेवीचे प्रमाण वेगवेगळे असले तर त्याप्रमाणे पतपैशाच्या निर्मितीमध्ये काय होऊ शकतो, बदल होऊ शकतो. ही एवढी साधी आणि सोपी सरळ संकल्पना जरी वाटत असली तरी
यामध्ये अनेक टप्पे आहेत. मग त्या ठिकाणी ग्राहकांच्या पैसे काढण्याच्या सोयी असतील, ग्राहकांचे पैसे बँकेत ठेवण्याच्या सोयी असतील, ग्राहकांच्या रोख पद्धतीने पैसे काढण्याच्या सवयी असतील आणि बँकेच्या वेळा असतील, ग्राहकांचं बँकेत जाण्याचं प्रमाण असेल, या सगळ्या बाबीवर ही पतनिर्मिती प्रक्रिया अवलंबून असते. म्हणजेच थोडक्यामध्ये रोख चलनाच्या पायावर बँक व्यवस्थेतून मूळ रोख रकमेचा अनेक पटीने केला जाणारा कर्ज पुरवठा म्हणजेच पतनिर्मिती होय. पुढची संकल्पना आहे पतपैसा. पतपैसा म्हणजे काय? तर पतपैसा म्हणजे बँका व इतर पतसंस्था यांनी निर्माण केलेले व पतपैशासारखे कार्य करणारे धनादेश, हुंडी, धनाकर्ष इतर स्वरूपाचे विनिमय माध्यम. पतपैसा म्हणजे पैशासारखाच पैसा, पैशासम पैसा. क्रेडिट कार्ड वापरून सुद्धा आपण पैशाचा वापर करू शकतो, चेकचा वापर करून सुद्धा आपण पैशाचंच कार्य करू शकतो. त्याचबरोबर विनिमय पत्र, हुंडी याचा वापर करून सुद्धा आपण पैशाचं कार्य पार पाडू शकतो. आता आपण ज्या संकल्पना या लेक्चरमध्ये अभ्यासल्या त्या एकूण 20 संकल्पना ज्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासासाठी, ज्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून खाजगी आयुष्यासाठी सुद्धा महत्त्वाच्या आहेत, ज्यामध्ये करप्रणाली असेल, ज्यामध्ये पैसा, ज्यामध्ये नियोजन, ज्यामध्ये आर्थिक आखणी, या सगळ्या संकल्पना सरकार ते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये महत्त्वाच्या असतात. म्हणून आज या 3ऱ्या भागामध्ये आपण अर्थशास्त्राच्या या संकल्पना अभ्यासल्या. आपण आज या ठिकाणी थांबू. आपणास जर काही प्रश्न असतील तर ते आपण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारू शकता. धन्यवाद.